गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील झाडावर जाहिरात लावण्याच्या प्रकारात वाढ झाली. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता झाडावर डिजिटल फलक लावून त्याला खिळे मारण्यात आले आहेत. मध्यंतरी महापालिकेने खिळेमुक्त झाड अभियान राबवले होते, पण पुन्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा झाडावर डिजिटल फलक लावून अतिक्रमण करण्यात आले. अशा जाहिरात लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली. इचलकरंजी शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यावसायिक आपल्या व्यवसायाची जाहिरात करत असतात. शहरातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांवर काही व्यावसायिक पत्र्याचे बोर्ड लावतात व खिळे मारून डिजिटल फलक लावतात. त्यामुळे झाड व शहर विद्रुपीकरण दिसत आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वी खिळेमुक्त झाड हे अभियान राबवले होते, पण गेल्या काही दिवसापासून महापालिकेने पुन्हा झाडावर डिजिटल फलक लावून जाहिरात करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. शहरातील काही भागांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा झाडे 70 ते 80 वर्षांपूर्वी लावण्यात आले आहेत. त्या झाडांवर एका व्यापाऱ्याने डिजिटल फलक लावले आहे व आपली जाहिरात केली. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांवर विद्रुपीकरण दिसू लागले. प्रत्येक झाडावर ही बाजाराची जाहिरात लावण्यात आली. फ्रीमध्ये जाहिरात होत आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता या झाडांवरील ही जाहिरात लावण्यात आली. शहर विद्रुपीकरण दिसू लागले तर व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कोणतीही शक्कल लावतात, पण कोणतीही परवानगी न घेता असे जाहिरातीचे फलक लावतात व झाडावर डिजिटल फलक लावल्यामुळे खिळे मारल्यामुळे झाडाला याचा मोठा घात होत आहे. झाडांचे आयुष्य कमी होऊ लागले, त्यामुळे तापमानाचा पारा वाढू लागलाय. पर्यावरण प्रेमींनी खिळेमुक्त झाड पुन्हा या अभियान राबवून झाडांना जीवदान देण्याची गरज बनली. पण सध्या प्रशासन सुद्धा शांत बसले. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांनी अशा झाडावरून अतिक्रमण करून जाहिरात लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी सुजन नागरिकांतून होऊ लागले.